मॅन ऑफ द मॅचची मिलिंद दादा, तुम्हाला विनंती असेल, आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. अजय, कसं वाटतंय पहिल्या मॅच मध्ये संघ जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच मिळाल्याबद्दल? खरं तर चांगलं वाटते. सगळे चांगले खेळ असेच खेळत राहा. आम्हाला जिंकायचं, कारण की लास्ट टाइम आम्ही मागच्या वर्षी हरलेले होते, तर खूप वाईट वाटत होतं. कारण की आम्ही टुर्नामेंट भरवतो, नंतर आम्ही बघायला राहतो, तर बरं नाही वाटत. आणि जेसीसी बी संघ सातत्याने आपण भरपूर वेळा त्या संघासोबत खेळलेला आहात आणि त्यांच्यासोबत खेळत असताना एक चॅलेंजिंग असते. त्या चॅलेंजला कोणत्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलात आणि फेस केलात ज्यावेळेस 25 धावांचं टार्गेट होतं? खरं मध्ये जो चांगला संघ आहे तो, आणि बरं झालं रबाडा अगोदरच आऊट झाला, नंतर राहिला साहिल, आणि साहिल पण आऊट झाला तर बरं वाटलं. आणि कसा चांगला संघ आहे तर घाबरा राहतो. अजय, तुझ्याकडून सुद्धा एक प्रश्न विचारू इच्छिते की या आयोजनाबद्दल जी मेहनत आपली राहिलेली आहे टीम आगाशी संघाची, आणि या स्पॉन्सर्सबद्दल, या पटांगणाला हातभार लावण्याबद्दल काय बोलशील? खूप मेहनत केलेली आहे. मेहनत दिसत नाही, पण खूप मेहनत केलेली ती आम्हालाच माहिती आहे. मी तर नाही एवढी केली, पण दुसऱ्यांनी खूप केली. तर थँक्यू सर्वांसाठी. थँक्यू सर्व तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आणि पुढच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस या ठिकाणी आलेले आहेत, ती म्हणजेच आदियोगी सेवा संघ आणि सोबतीला तेजस 11. याचा लेखाजोखा नक्कीच आपल्या कॉम बॉक्समध्ये मृदुल मेहर आहेत, त्यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल. यस, धन्यवाद अनिल सर. मच्छा दिशना वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कुळे लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय APL अर्थातच आगाशी बिग बॅश लीग सीझन 3 पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट आहे, ज्यासाठी ओळखला जातोय तेजस 11. सातत्याने हा संघाचा एक बोलबाला पाठच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर एक वेगळा संघ आहे. 6 चेंडूंचा खेळ, 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. नितेश पाटील, दुसरीकडे नयन कालुष्टे. यावेळेला चुकी आणि चुकी मैदानामध्ये जातोय चेंडू सीमापार, अजून एक चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. मृदुल थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी आपल्या टीम आकाशीसाठी सपोर्ट आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिन म्हात्रे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असवायचं आहे. यस मृदुल. एक 1.3 चेंडूंचा खेळ. आता नयन कालुष्टीची बॅट मैदानामध्ये अगदी आग उभाळते. लगातारचा दुसरा पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः कर्णधार आदित्य आहे आणि चांगल्या रित्या चेंडूला गॅदर करत असताना धावफलकामध्ये ती 1ने भर पडत असताना धावेंचा ग्राफ आता मैदानामध्ये अगदी धावतोय. पुन्हा एकदा यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये नितेश पाटील, नयन कालुष्टे. पाठच्या वर्षातील ती सलामीवर फलंदाजांची जोडी, नवीन वर्षाच्या नवीन हंगामातील एक भली मोठी स्पर्धा, एक नामांकित अशी स्पर्धा. अर्थातच APL ची आपण ही स्पर्धा ऐकतोय. अनेक आयोजक ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मदत, खऱ्या अर्थानं आयोजकांची प्रचंड मोठी मेहनत आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुन्ह्या गोविंदानं आजचा दुसरा दिवस, कालचा दिवस, ज्या ठिकाणी आपण अनेक चांगला खेळ. हा पहिला धावफलक 21 आहे नितेश. पहिल्या 2 षटकांचा खेळ 21 धावा ह्या धावफलकावर येत असताना आयोजक त्यामध्ये वैभव पाटील असेल, आशुतोष जाधव, अजय पवार, जय दोदडे,
तेजस सोनी अर्थातच बालादादा, त्यानंतर महेश यादव, मेघेश बारी, मेलविन पारखे, ऋषभ हेमाडे, मुकेश यादव व संपूर्णतः आगाशी ग्रामस्थ. आगाशी क्रिकेट क्लबचा तो संघ यापाठी तितकीच मोठी मेहनत घेत असताना आपली स्पर्धा अजून कशी ही चांगली करता येईल त्यासाठी प्रत्येक जण, मेलविन आमच्या सोबतीनं आहे. कालचा दिवस, आजचा दिवस द मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये मेलविनला देखील आपण पाहिलं होतं आणि ती प्रचंड मोठी मेहनत घेत असताना आमची संपूर्णतः DBNची टीम असतील, खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन जयेश मांगेलाला आपण पाहतोय, दुसरीकडे रोहित चौधरी आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, दुसरीकडे ऑपरेटर नयन तांडेल असेल. ही संपूर्णतः टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही इतकीच मोठी मेहनत. टेक्निकल स्कोरर दिशांत मांगेला असेल आणि DBN ह्या चॅनलचं देखील कौतुक करावं असं वाटतंय. चला, बॉल येतोय मैदानामध्ये, मॅच बॉल आहे आणि तोच घ्यायचा गंभीर सर. धावफकावर आतापर्यंत 30 धावा, 2.3 चेंडूंचा खेळ, फ्लाइंग स्टार्ट आहे. एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे आणि हे शेर आता मैदानामध्ये अगदी दहाडतात. येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. या वेळेला बॅकफुटला जाऊन अगदी मनगटाच्या साह्यानं ऑफसाईडच्या दिशेनं दिशा देण्याचं काम. 35 धावा, 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 35 आहे, चांगली सुरुवात आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. दुसरीकडून नितेश पाटील, आतापर्यंत ती संथ गती आहे, परंतु नयन कालुष्टे आतापर्यंत मैदानामध्ये अगदी ज्या प्रकारे खेळ करतोय, प्रभावित करण्याचं पहिल्याच मॅचमध्ये त्यानं काम केलंय. आगाशी प्रीमियर लीगचं आकर्षण काय आहे? अगदी ते आपण पाहतोय बॅकसाईडला असणारा रणजनदादा पाटील यांचं ते आकर्षित करणारा बॅनर अगदी प्रेमात पडतंय. त्यानंतर तो भव्य दिव्य असा मंच असेल, त्यानंतर आमचा समालोचक बॉक्स, DJ साठी ते असणारा संगीत कक्ष, हे सर्व काही वेगळे आहे. त्या आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज, कहते ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारा है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी, कल शानदार ट्रॉफी भी होगी. इसके लिए ये संघर्ष जारी है आणि ह्या प्रकारचं ते आयोजन नियोजन अगदी वेगळं आहे. काहीतरी APLच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे परशुराम पाटील अर्थातच गंभीर सर, दुसरीकडे विकास धसकर, चिका आज मैदानामध्ये चिकाचा देखील खेळ पाहायला मिळेल. परंतु मॅचच्या दिशेनं धावफक आतापर्यंत धावफकावर 37 आहे, 37 धावा धावफकावर. आपल्या टेमी कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य अर्चना पवार मॅडम, आपल्याला विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. यस बदलजी. डेड बॉल आहे अर्थातच. आतापर्यंत धावफकावर आपण पाहायला गेलं तर 37 आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटस, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू, सीमारेखा बाहेर, चौकार. यस, धन्यवाद डीजे. डायरेक्ट हिट असतात तर नक्कीच काही वेगळं पाहायला मिळालं असतं. मैदानात नयनला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु सिंगल धाव ती धावफकामध्ये भर पडत असताना 42 यावेळेला पंचांचं डिसिजन. बॅटची कडा आहे अर्थातच, बोट हवेत, गडी बाद. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफकावर 42 धावा आहेत. येणारे 24 मध्ये 43 धावांचं आव्हान असेल. तो डिफेंड होईल, तो चेस होईल, ती येणारी काय वेळ दर्शवेल. तुर्ताच येतोय पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं.
जिंकायचं असेल त्या प्रकारे सुरुवात देणं गरजेचं असेल. नयन कालुष्टेचा ज्या प्रकारचा खेळ राहिला, आता तो खेळ दुसरीकडून करणं हे गरजेचं असेल. 43 धावांचं आव्हान आहे, परंतु ज्या वेळेला कॉमबॉक्समध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेला टॉस की बॉसच्या ठिकाणं आदित्य म्हणत होता आम्ही ह्या स्पर्धेतून काहीतरी शिकून जाण्याचा प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं पहिल्याच सामन्यामध्ये ती अग्नी परीक्षा आहे. वसई तालुक्यामध्ये ज्या संघाचं एक वेगळं अधिराज्य जात आहे, एक वेगळा स्टारकास्ट म्हणून ज्या संघाकडे सातत्यानं पाहिलं जातंय तो संघ आहे, आणि त्यांच्या विपक्ष आता नव्याने आलेला तो संघ आज 2 हात उभे करून यावेळेला मैदानामध्ये आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी हितेश भोईर इटू आहे, दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर, एकीकडे आदित्य आहे, दुसरीकडे अतुल आहे आणि रोशन आहे. ती जोडी आपण मैदानात पाहतोय. आगाशी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेचं आकर्षण काय आहे? पहिल्या दिवसात ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यावेळेला त्या 2 संघांची ती ग्रँड एंट्री, त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत मेलविन. परंतु मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू, धावेंचा श्री गणेशा, बॅट आणि बॉलचा संपर्क आणि सिंगल धाव ती धावफलकामध्ये भर पडत असताना हितेश भोईर सातत्यानं आपण पाहतोय अनेक वर्ष आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ज्या खेळाडूंना सेवा केली गेली असा हितेश भोईर दुसरीकडे आहे. तर 2 खेळाडू नव्यानं ह्या नवीन हंगामामध्ये आता हितेश भोईरला फेस करण्यासाठी अगदी हातभर वळण घेतोय. प्रचंड मोठा असा अनुभव वसई विरार प्रीमियर लीग आणि त्या VPL मध्ये देखील हितेशनं इथून प्रभावित केलं होतं. तो मारा करण्यासाठी आता पुन्हा एकदा हितेश भोईर सज्ज आहे. पहिल्या 2 मध्ये 1 धाव धावफलकावर यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धाव नित्या येतोय तोपर्यंत ती सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 मध्ये 2 धावा ह्या धावफलकावर आहेत. नक्कीच ती आगाशी प्रीमियर लीग आणि त्या APLचं आकर्षण. अर्थातच पहिल्या दिवसात ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला 2 संघ, त्या 2 संघांची ती ग्रँड एंट्री, एकीकडे नवयुग 11 जयस्मृती अर्नालाचा संघ होता, दुसरीकडे JSR अर्थातच जय श्रीराम आणि त्या खेळाडूंसोबत त्यांच्या हातात धरून त्या लहान मुली, आणि त्या टी शर्टवर मेन्शन केलेलं होतं की मुली सुरक्षित तर समाज सुरक्षित. हा संदेश देण्याचा प्रयत्न आज आगाशी प्रीमियर लीग APLच्या माध्यमातून पंचांकडे दाद आणि यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. त्यानंतर तो रणजनदादा पाटील यांचा अगदी यष्ट्यांच्या पाठी आपण पाहायला गेलं तर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जर का पाहत असेल तर अजून आकर्षित करणारं ते रणजनदादा पाटील यांचं ते 3D असं बॅनर आपण पाहतोय. उत्सव मूर्ती आहेत ह्या स्पर्धेचे. त्यानंतर डावीकडे एक भव्य दिव्य असं मंच ह्या स्पर्धेला अगदी एक वेगळा लुक देतोय. त्यानंतर त्या खेळपट्टीच्या दिशेने आपण पाहतोय तो आकर्षित करणारा आगाशी क्रिकेट क्लबचा तो लोगो, हे सर्व काही प्रभावित करत आहे. टॉस की बॉस आपण पाहायला गेलं तर त्या 24 संघांचे ते त्या टॉस की बॉस मध्ये लोगो आहेत, आणि हे सर्व काही APLचं आकर्षण आहे. प्रचंड मोठी मेहनत वैभवदादा पाटील असेल व संपूर्णता टीम, त्यामध्ये आशू, त्यानंतर तेजस सोनी, बाला असेल, महेश यादवला आपण पाहतोय, अजय असेल, मेघेश असेल, मेलविन असेल, ऋषभ, मुकेश व संपूर्णता आगाशी क्रिकेट क्लब, आगाशीचं ते ग्रामस्थ. प्रचंड मोठी मेहनत. ही APL कशा प्रकारे अजून मोठी आपल्याला करता येईल त्यासाठी चालणारा तो प्रयत्न. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा, आणि दुसऱ्या दिवसातील ही स्पर्धा, आणि यावेळेला गडीबाद आहे टेक्निकल टीमची मदत घेतली होती. विकास अगदी आमच्यापर्यंत पोहोचला होता, आणि यस असा कॉल अर्थातच गंभीर पाटीलचा, बोट हवेत गडीबाद. धावफलकावर पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, 3 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज अभिषेक. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर अवघ्या 4 आहेत. येतोय डीजे मंचच्या दिशेने. पहिल्या 6 मध्ये 4 येत असताना पुन्हा एकदा तो प्रेशर आहे, तो तणाव आहे, तो दबाव आहे, आणि तो दबावामध्ये
आता तो झेल सोडला जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. अजून एक गडी बाद. मारतील कोली हाणलन कोली गचल जाऊ बाजारी. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अजून एक दुसरा गडी जसा येतोय तसा आता परताळतोय. आदियोगी सेवा संस्था संतोष भवनचा तो संघ आता ती झुंज देण्यासाठी मैदानामध्ये आहे, परंतु ते देखील म्हणत होते आम्ही ह्या स्पर्धेतून ह्या संघाच्या विरुद्ध काहीतरी शिकून जाऊया, आणि तो शिकण्याचा प्रयत्न ह्या मैदानामध्ये APLच्या माध्यमातून नक्कीच राहील. नितेश पाटील आहे अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये. नितेश पाटीलचं सातत्यानं नाव घेतलं जात आहे. छोटंसं असं नवापूर गाव आणि त्या नवापूरच्या गावातील तो खेळाडू खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्याच्या पटाळावर अंडरआर्म क्रिकेटच्या पटाळावर एक वेगळं अधिराज्य गाजवतोय असा नितेश पाटील आहे. 2 to go 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. पुन्हा एकदा तो प्रयत्न यावेळेला जातोय 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखा पार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपल्या स्पर्धेमार्फत निश्चितच एक गोड व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथजी भोया सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. विरार पाड्यातील वास्तव्य करणारे जगन्नाथजी भोया सर यांचे या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत विलास कोंगिल सर सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये दाखल झाल्याबद्दल, आणि त्यांचा मनापासून आभार. आणि राजेशजी बारी सर सुद्धा आले, तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. दोन षटकांचा खेळ, 14 धावा धावफलकावर. भलं मोठं लक्ष, अर्थात 43 धावांचं आव्हान आहे, आणि तो प्रयत्न यावेळेला टिपलाय खेळ, संपलाय खेळ. अजून एक गडी बाद. येस, धन्यवाद डीजे. तेजस 11 म्हटलं तर एक मोठी स्टार कास्ट सातत्यानं आपण पाहतोय. त्यामध्ये नितेश पाटील असेल, त्यानंतर नयन कालुष्टे सारखा खेळाडू, विमल सिंगला आपण पाहतोय, त्यानंतर करण गवळी बाबू सारखा खेळाडू, अमर म्हात्रेला पाहतोय, नितेश असेल, हितेश भोईर, लॉसन कोरिया. एक मोठी स्टार कास्ट आहे, आणि ती मैदानामध्ये नवीन हंगामातील नवीन सुरुवात. एक व्हाईट आर्मी पुन्हा एकदा ती मैदानामध्ये सज्ज आहे. 2 खेळाडूंना भेदून काय सुरुवात आहे. अजय आहे पहिल्या चेंडूवरती, आक्रमकतेचा सितारा म्हणून अजयकडे त्या संघानं पाहिलं, आणि त्या प्रकारची ती सुरुवात अजयने पहिल्या चेंडूवर करून दिली. पुन्हा एकदा तो प्रयत्न होता, परंतु यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी बाद. धन्यवाद डीजे. तेजस 11 संघ म्हटलं तर फॅन बेस देखील मोठ्या प्रमाणात, त्यामध्ये स्वप्नील असेल, चिकू असेल, नेहमी सातत्यानं आपण पाहिलंय एक मोठा पाठीराखा वर्ग आहे, आणि तो सातत्यानं जेथे जेथे आपण तेजस 11चा तो सामना पाहतोय तेथे ते मैदानामध्ये उपस्थित असतात. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. धावफलकावर आतापर्यंत 19 धावा. पुन्हा एकदा थोडासा उछाली होता, थोडासा तिखा बाउन्सर, त्या कारणास्तव तो सन्मान. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. मयूर पडळकर ज्यासाठी जाणला जातोय, मयूर आज खऱ्या अर्थानं तेजस 11 सारख्या एक भल्या मोठ्या संघामध्ये माझी ओळख काय आहे, माझी का जागा आहे, हे सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न मयूरने केलाय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 19 धावा धावफलकावर. अर्थातच मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटला एन्जॉय करण्याचा प्रयत्न दुसरीकडून करण गवली, बाबू राऊंड द विकेटचा मारा. वेलकम कौस्तुभ मेहर,
आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र आणि त्यांचा देखील थोड्याच वेळात कालचा दिवस, आजचा दिवस कौस्तुभ खऱ्या अर्थानं सातत्यानं हा देखील अंडरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळ्या आपल्या आवाजाचा एक जादू, एक वेगळा फ्लो सोडण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. वेलकम कौस्तुभजी. आजच्या दिवशीनं पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु धावचीच्या रूपानं अजून एक गडी बाद. मंचावरती अजून एक अतिथींचं या ठिकाणी स्वागत असेल. भरतजी गरज सर उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये दाखल झाल्याबद्दल आणि त्यांचं स्वागत. यस 25 येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी, यावेळेला टॅपच्या साह्यानं चांगल्यारीत्या गॅदर. नितेश, मॅच मध्ये औपचारिकता बाकी, खऱ्या अर्थानं क्रिकेटला आता एन्जॉय केलं जात आहे. दुसरीकडून 2 विनर संघ आपण टीम आगाशी कर्णधार आता रेडी राहायचंय. 1+1 गंभीर सर. येस, नो वाईट +1 आहे. 2 धावा धावफलकामध्ये भर पडला जातोय, परंतु एक ते भलं मोठं लक्ष आहे. तो क्रिकेटचा आता बॉक्स क्रिकेटचा आनंद घेतला जातोय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, टीम आगाशी आणि तेजस 11 संघ. लॉसन दादा, आपण देखील टॉस की बॉसच्या दिशेने या. त्वरित ऑलरेडी उशीर होतो. आमच्या सोबतीनं साथी समालोचक कौस्तुभजी मेहर असतील आणि त्यांनी टॉस करण्यासाठी जायचं ही विनंती असेल.